राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि सुंदर ते धन देवी ते मरी कर कटावरी थे बुनिया कर कटावरी थे बुनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरे कर कटावरे हे मुनिया कटावरे हे मुनिया हर गळा काचे पितांबर आवडे निरंतर हे चिदा आवडे निरंतर हे चिदा भगवंताला आवाज नाही रे तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरांतर हे निरांतर आवडे निरांतर हे कुंडले गणपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी की कौसुमणी विराजित कंठी कौसुमणी विराजित कासे पितांबर आवडे निरांतर हे चिदान आवडे निरांतर हे चिदान माझे हे सर्व सुख सुख माने माझे हे सर्व सुख पाहिना त्रिमुखावरी पाहिना त्रिमुखावर पाहिना त्रिमुखावरी तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरांतर हे चिदान हे चिधान हे चिदान हे चिधान रघुमाई हरी जय जय राम कृष्ण हरी
आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे मस्तक चरणी ठेवीत ते मस्तक चरणी ठेवीत ते ओरी व सांडिली आपुली सांडली आपुली ओरी व सांडिली आपुली थोरी व सांडली आपुली शिव कैसे लोकनाथी निज जीव कैसे लोखंडाचे जीव कैसे लोखंडाचे जगाच्या कल्याणासाठी जगाच्या कल्याणाचा जगाच्या कल्याणाचा कष्टविते परोपकारी देह कष्टविते परोपकारी देह कष्टविते परोपकारी भूताची दया ही भांडवल भूताची दया भांडवल संसार भूताची दया ही भांडवल भूताची दया भांडवल संसार आपुली ममता नाही देही आपुली ममता नाही देही आपुली ममता नाही देही आयवानु आता न पुरे कायवानु आता न पुरे हिवानु आयवानु आता न पुरे हिवानु कायवानु आता न पुरे हिवानु चरणी ठेवीत असे मस्तक चरणी देवी जयते मस्तक चरणी देवी जयते कामने सुख पराविया सुखे सुख पराविया सुखे कामने सुख पराविया सुखे कामने सुख पराविया सुखे मृतहे मुखे स्रवतासे मृतहे मुखे स्रवतासे मृतहे मुखे स्रवतासे आयवानु आता न पुरे कायवानु आता न पुरे हिवानु आयवानु आता न पुरे कायवानु आता न पुरे हिवानु चरणी ठेवीत असे मस्तक चरणी देवी जयते मस्तक चरणी देवी जयते हरि जय देवी गोपाल कुमारी देवी गोपाल कुमारी कायवानु आता न पुरे हिवानु कायवानु आता न पुरे हिवानु आयवानु आता न पुरे हिवानु आयवानु आता न पुरे हिवानु मस्तक चरणी ठेवीत से मस्तक चरणी ठेवीत से पूर्व साने तोरी बचातीनी आपुली मस्तक चरण देवी तसे मस्तक चरण देवी कायवानु आता पुरे हिवानु मस्तक चरणी मस्तक चरणी मस्तक चरणी 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 देवी जय मस्तक चरणी मस्तक चरण ठेवीत से ठेवीत से मस्तक चराणी हे भी तसे
विठ्ठल 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 विठाल 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 विठ्ठल 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 श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सूत हनुमान रामचंद्र भगवान की जय बालकृष्ण भगवान की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव भारत माता की जय गौ माता की जय सनातन धर्म की जय गुरुदेव महाराज महाराज की जय स्वामी महाराज की जय नर्मदा मैया की कायवानुवाता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवितसे थोरी व सांडिली आपुली परिसे नेनो शिवो कैसे लोखंडासी जगाच्या कल्याणा संताच्या भूती देह कष्टविती परोपकारे भूताची दया हे भांडवल संता आपुली ममता नाही देही कायवानुवाता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवितसे तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्रवतसे कायवानुवाता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवितसे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीचा देव राजा पंढरवत तुझे माया पंढरवत तुझे माया पंढरवत तुझे पंढरीचा देव राजा दंडवत तुझे माया दंडवत तुझे माया दंडवत तुझे माया पंढरीचा देव राजा तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठला वैवाशित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वही वाशित लोका तयाची आचरणी नमनगा मज दिसत सो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत सो विठ्ठला वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमीले मिया
नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा विठ्ठला काय वानू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे थोरी वसांडिली आपुली परिशे नेनो शिवो कैसे लोखंडासी. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतल्या मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे संतांचा महिमा प्रतिपादित असताना वाणी अपुरी पडती असं स्वयं तुकोबराय म्हणतात. या संतांचा महिमा वर्णन करत असताना माझी वाणी अपुरी पडते त्यापेक्षा मी त्यांच्या पायावर डोकं ठेवणं हे उचित मानतो. हा देहूतल्या मालकांचा भाव आहे. विठाला 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 विठाला. त्या अर्थी संत किती मोठे असतील. आवाज एक ठेवा. ज्या अर्थी तुकोबाराय वर्णन करत असताना त्यांची वाणी अपुरी पडती म्हणतात त्या अर्थी संतांची महती किती मोठी असेल, अधिकार किती मोठा असेल, काय नाविन्य असेल संतांकडं, काय भक्तीचं सूत्र असेल संतांकडं. ज्या अर्थी तुकोबारायना म्हणतात. परस तुकोबारायच्या वाणीची श्रीमंती किंवा वाणीचं माप काढण्यासाठी पृथ्वीवर जितके देश आहेत या एकाही देशात कोणाची माय व्याली. विठाला विठाला हा तुकोबारायचा पुरुषार्थ आहे. कोण काढू शकतोय तुकोबारायच्या वाणीचं माप? हिम्मत नाही. महाराज हाडामासाचा कुंभार ब्रह्मदेव विधाता विश्वाचा जरी रचयिता असेल सत्य वसंती सत्य लोक हा तरी पण विधाता सुद्धा ब्रह्मदेवाच्या वाणीचं माप काढू शकत नाही, जिभेचं माप काढू शकत नाही. एवढी प्रगल्भ वाणी आहे महाराज. आणि काय ब्रह्मदेव काढू शकणार आहेत? तुकोबारायच्या गाथ्यातलं एक अक्षर तराजूत टाकलं आणि 1000 ब्रह्मदेव एकत्रित टाकले तो किता तुला चरणी मस्तक ठेविले चरणी मस्तक ठेवी तुकारामा स्वामी सद्गुरुनामा सच्चिदानंद मूर्ती पाया दाखवली आमा आरती तुकारामा. किता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. अक्षरात एका अक्षरात आपण वर्ष बोंबललो तरी बिड्या भेटायच्या नाही. अण्णा ही आपल्या आपल्या वाणीतली ताकद. एका अक्षरात 1000 ब्रह्मदेव पाचोळ्या इतकी काय ताकद महाराज. वाणी किती श्रीमंत. तुकोबारायच्या वाणीचा दरारा. एखादा दुकानदार आपल्याला उधार काय देऊ शकतो जानकजी विठ्ठलांना, पण टायमाला पैसे वापस जर नाही गेले तर ते पुन्हा विचारित नाही आपल्याला. बसलेलाच आहे दुकानदार इथं, ऐक नाही तो पण देत नाही. ही आपल्या वाणीची श्रीमंती आहे. महाराज तुकोबारायची वाणी किती मोठी असेल भाग सोडून द्या. नुसतं नाव ऐकल्यावर यमाचं धोतर फाटत होतं. ओ तुकाराम 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 तुकाराम
पाहिल्याबरोबर थरथर कापतो ही तुकोबरायची श्रीमंती महाराज. एक सांगू का, राग येऊ देऊ नका कोणाला. मुठभर पैशावाला घरी आला की माणसं त्याचसोबत फोटो काढतात, लगेच स्टेटस. आमच्याकडे साहेब आलते, तुला फोकायला आलता साहेब आहे. विठाला विठाला मुठभर पैशावाला जर आबा आपल्याकडे आला तर आपण त्याच्या सोबत फोटो काढतो, लगेच मित्राला व्हॉट्सअपला ग्रुपला ते सोडून देतो. एक माहित आहे तुम्हाला, जगातले सगळे साहेब आबा त्यानं बटन दाबल्यावर मरत आहेत. जगातले सगळे महाराज, सगळे साहेब, सगळे व्यापारी, सगळे शेतकरी, यावत सगळे लोक त्यानं बटन दाबल्याबरोबर मळ्यात पेटवावं लागते. आणि हा जगाचा साहेब तुकोबरायची तर मनाने येत होता. पाहुणे घराशी पाहुणे घराची आले रुचिकेची. पाहुणे घराची आले रुचिकेची. काय करू माझारा सोब वरती दरदारा. काय करू माझारा सोब वरती दरदारा. वरती दरदारा. वरती दरदारा. विश्वाचा बाप तुकोबरायकडे मनानं यायचा, मनानं मनानं. काय श्रीमंती असेल तुकोबरायची, आणि त्या तुकोबरायची वाणी किती श्रीमंत असेल, किती जीभ पवित्र असेल. एक पुन्हा मुद्दा आहे का, आबा राग येऊ देऊ नका. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, एखाद्याच्या अंगाला शर्ट आलात म्हणून ना कमाल शिवलाय, माझ्या गोळ्या थोड्या संपल्या कोणाला आंगडे शिवाय. आपण किती महाराज आहेत बुवा सध्या, जनगणना केली तर किती महाराज आहेत. आपलेच 5-7 आमदार होतील. घाबरू नका आबा, तुमच्या विरोधात कशाला फॉर्म भरावा आम्ही. तसं तर मी नाही म्हणा, आमचे काही मित्र होतील बिचारे, इच्छुक आहेत ते होतील, त्यांनाही शुभेच्छा आबा. एवढी भजनी मृदंगाचार्य, एवढी भजनी मंडळी, एवढी कीर्तनकार, भागवतकार, रामायणकार, शिवपुराणकार, प्रवचनकार, तरी पण आज बी संप्रदायात अनुचित प्रकार ऐकायला मिळतो. व्हॉट्सअप, इंटरनेट, मोबाईल, सगळ्या गोष्टी आहेत. 450 वर्षापूर्वी ना कुठे इंटरनेट, ना कुठं मोबाईल, ना व्हॉट्सअप, ना चॅटिंग, काहीच नाही दत्तूपंतजी. तरी पण देवाच्या भजनानं विश्व ढवळून काढले. हरि भजनी है भवनील जाग. हरि भजनी भवनील जाग. हरि भजनी है भवनील जाग. हरि भजनी है भवनील जाग. किती लोक दाखवायचे तुम्हाला भजन सोडून गाणे म्हणणारे. गाथे कमी आहेत आपल्याकडं. महाराज देवमान्य वाणी असणारी लोक कमी आहेत, नाहीत स्वीकारत का. महाराज हा आपल्या संप्रदायातल्या संप्रदाय चालवणाऱ्या लोकांचा कमीपणा आहे. अपमान आहे आपला अपमान आहे महाराज. जग ढवळून काढलं, जग 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 ढवळलंय जग. काय वाणी श्रीमंत असेल. आणि तरी त्या तुकोबरायांनी म्हणावं, मी संतांच्या चरणावर डोकं ठेवणं उचित मानतोय. मस्तक चरणी ठेवीत असे आशीर्वाद देत बाळूला बोलण्याचा प्रयत्न करेल. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने
एका वृत्ताची सांगता, परिसांगता, नुसती सांगता नाही, परिसांगता. आपल्याकडे संस्कृत पौराणिक भाषेचा दिलासा आहे, परिसांगता. मा रेवा मातेची परिक्रमा करून, नर्मदा मैयाची परिक्रमा करून आलेली दोन सद्ग्रस्त आदरणीय परमश्रद्धेय ज्यांचं नाव निवृत्ती दौलतराव शेवाळे आणि दुसरे आनंदरावजी झालटे, या दोघांनी परिक्रमा केली. माझ्या थोडेसे पाठीमागे होते ते. नुकतंच गुरुवर्य सद्गुरु प्रातस्मरणीय पूज्यश्री 1008 धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्र हा. माझ्या छोट्याशा जिभेनं त्यांना काय उपमा देऊ शकतो, पण प्रेममूर्ती श्री गुरु प्रेममूर्ती शिवगुरु बाबा यांनी सुद्धा मागच्या वर्षी परिक्रमा केली. नुकतंच त्यांच्या गुरुपूजनाचा सोहळा या शेवाळे परिवाराने आधी करून झालटे परिवारानं ठेवला. छान संतांचं पूजन कर जा. आलिंगन संताची या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. साधूच्या पायावर डोकं ठेवलं की शरीर दिव्य होत असतं. पूज्यश्री महाराजांचं मलाही तुम्ही कीर्तन घेतल्यामुळे दर्शन झालं शिवगिरी बाबांचं. मी नशीबवान. परिक्रमेची परिसांगता, मोठ्या श्रद्धेनं भावयुक्त अंतकरणाने शेतीशी नाळ असलेलं कुटुंबातलं रत्न दौलतराव असतील, आदरणीय आनंदराव असतील, शेतकऱ्यांची लेकरं, काळ्या मातीशी नाळ असलेली माणसं, या काळ्या मातीत राबराब राबणारी माणसं. पण काय पुण्य उदयाला आलं आणि नर्मदा मैयाची परिक्रमा त्यांनी पूर्ण केली. नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना आजारी पडलं तर विठ्ठलांना माणसानं आश्रमात थांबायचं, पण 5 मिनिटं करता पण कोणाच्या गाडीची लिफ्ट घ्यायची नाही, खंडित झाली. असे पराक्रम करणारी खूप लोक पाहिले मी. परिक्रमा नाही, पराक्रम. हो, तुम्ही गोडशी परिक्रमा केली, चालत आले, मा नर्मदेची कृपा झाली. अशीच पुन्हा कोणावर प्रत्येकावर हवा. साधना केली पाहिजे माणसांनी. मी अभंगावर बोलेल, पण कशा करता साधना करायची, पंढरीची वारी कशा करता करायची, आळंदीची वारी कशा करता करायची, देहूची वारी कशा करता करायची, पैठणची वारी कशा करता करायची, विठ्ठलांना नर्मदेची परिक्रमा कशाला करायची. सगळ्यात मोठा पुण्यकाल कोणता असेल तर गोदावरीच्या परिक्रमेचा आहे. हे दुसऱ्या राज्यातल्या संतांनी सांगावं, पण ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुड घ्यायला सांगा. आपलं असतंच ते घरच्याचा विटन शेजाऱ्याचा भांग नीट. हो, एवढं पुण्य की मला असं वाटतं ते पुण्य मोजण्यासाठी विधात्याकडे तराजूच नाही. ही परिक्रमा मला आशीर्वाद द्या. माझी नर्मदा परिक्रमा झाली, माझी गोदावरीची सुद्धा परिक्रमा व्हावी असा बाळूला आशीर्वाद द्या. विठाला पण मी 4 टप्प्यात करील. जसं नर्मदा मैयाचं नेमावर आहे नाभिस्थान, तसं गोदावरी मातेचं सुद्धा नाभिस्थान आहे शंखतीर्थ नांदेडच्या खाली. त्र्यंबकेश्वरून निघल्याच्या नंतर शंखतीर्थला पूर्ण करायची. त्याच्या पुढच्या वर्षी शंखतीर्थ तर समुद्राचं शेवटचं टोक, गोदावरीचं शेवटचं टोक, त्याच्यानंतर गोदावरीचं तिकडचं टोक तर पुन्हा शंखतीर्थ, आणि 4थ्या वर्षी शंखतीर्थ ते त्र्यंबकेश्वर. अशी 4 टप्प्यात मला घडावी अण्णा असा आशीर्वाद सगळ्यांनी द्या. कारण गोदावरीचा उगम तुमच्या जिल्ह्यातून आहे. विठाला दौलतराव, आनंदराव, तुम्ही परिक्रमा केली. काही लोक म्हणत असतील काय काय कशाला गेले असतील माणसं, लुंग्या घातलेल्या, दाढ्या वाढलेल्या, हो आरसात पाहायचं नाही, काय नाही, काय सुखसोयी नाही. बाबाजींनी सांगितलं तसं कुठं बसायचं. मी 3 दिवस लुंगी मळूच दिली नाही. पण मला एक जुना माणूस भेटला, ते म्हणले महाराज 4थ्या दिवशी जर तुम्ही शेणाव नाही बसले तर मी मिशी काढून फिरन. माणूस थकतोच इतका, कुठेही बसतोय, कुठेही बसतोय, कुठेही. मी वापस आल्याच्या नंतर आमच्या मोंढ्यात जर भिक्षा मागितली असती तर कोणीच म्हणलं नसतंय गिरगावचा बाळ आहे. ही परिस्थिती
पाठीवरच्या पिशव्या काढायचं सुद्धा कळत नाही कधी कधी. मात्र चालत राहिल्याच्या नंतर थकून जातं माणूस. काही लोक म्हणत असतील ही इडी माणसं आहेत का, यांचं कोण्या जन्माचं पाप उतवालंय, कशाला चालायलेत. ऐका सज्जनांनो, आबा त्याचं कारण आहे उरक. आबा प्रत्येकाच्या पाठीमाग एक अशुद्धतेचं वलय असतंय. वाक्य नीट ऐका, अशुद्धतेचं वलय, एक कापट्याचं वलय, एक घाणेरडं वलय, एक दूषित शक्तीचं वलय. आणि हे वलय जगातल्या कुठल्याही बंदुकीनं तुटत नाही, ना बॉम्बनं तुटत नाही, न रायफलनं नाही, नाही तर पुन्हा काय असे नाना प्रकारचे काय शस्त्र असतील, तलवार असेल, चाकू असेल, बर्चे असेल, आणि त्यानं कापल्याच जात नाही. ते इतकं दूषित वलय आहे. आणि या वलय जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत तुमचे बाकीची बंधनं आहेत का, जे सत्कर्माची प्राप्तीची साधनं आहेत का, ही मूर्ख बंधनं तुम्हाला जवळच येऊ देत नाहीत. अशुद्धतेची वलय असतात भोवताला, त्याची चक्र असतात सारखी, हे भेदत नाहीत. मग हे पैशानं तुटत नाहीत, कशानच नाहीत. याचं बंधन याला जर तोडायचं असेल तर जीवनात साधना लागते. मग ती पंढरपूरच्या वारीची असेल, ती आळंदी देऊ पैठणच्या वारीची असेल, ती मा नर्मदा मैयाची परिक्रमा असेल, मातोश्री गोदावरी मातेची परिक्रमा असेल. जीवनात कुठली ना कुठली साधना असावी. आणि साधना करत असताना माणसाच्या तळपायापासून शेंडीपर्यंत कुठंतरी स्वेत निघला पाहिजे. साधना ती असते. साधना वाट्यावर बसून तंबाखू चोळू चोळू, घुटके हानू हानू, भिताळ रंगू रंगू ह्या साधना नसत्यात. हा तक्क्यावर लोडला टेकन देऊ देऊ, इकडं पाय लांबेव तिकडं पाय लांबेव, कोकण्या मशिवानी संकरित गायवानी पसरायला, ह्या साधना नसत्यात. साधना ही शरीराला दाहकतेचा त्रास द्या. तपे बिना दैवत तिथल्या बिना तुझ बिना तपे विन दैवत. वारी करावं लागेल, यात्रा करावं लागेल. आपण ज्या संप्रदायाच्या नावानं ज्या जिल्ह्यात जाऊ, ज्या राज्यात जाऊ, आपल्याला आबा भाकरी लोक देतात का. त्या ज्ञानोबरायाने सुद्धा वारी केली, त्या नामदेवरायानं सुद्धा वारी केली, तीर्थयात्रा केली. तीर्थावळीचे गोडशे अभंग आहेत अण्णा, तीर्थयात्रा केल्या. आपणही करावं, साधना केल्या पाहिजे जीवनात. साधना नर्मदा मैयाच्या बाबतीत बायकांना मात्र मर्यादा सांगितल्या. मार्कंडेयाच्या मर्यादा वाचा, मार्कंडेयाने दिलेल्या नियमाची चौकट वाचा. तुम्ही पण करा, पण त्या चौकटी आहेत. पुनश्च एकदा दोघांनी नर्मदा परिक्रमा केली. मात गंगेची जटा शंकरी रेवा मातेची तुमच्यावर कृपा झाली. त्या कृपेने पुढचं जीवन तुमचं गोडसं जावं. मिळालेलं आयुष्य सत्कर्मामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, परोपकारामध्ये आणि प्रपंचामध्ये एका तिळा इतकं विघ्न न येता असं गोडसं आयुष्य तुमचं जावं, अशी नर्मदा मैयाच्या चरणी प्रार्थना. विठाला विठाला. मस्तक चरणी ठेवी तसे तुकोबाराय साधूच्या चरणावर मस्तक ठेवतात. बा नर्मदा मैयाचा पुरुषार्थ एक सांगतो तुम्हाला, दोन्ही वेळी. तुकोबारायच्या कडव्याला सुद्धा तडा जाणार नाही. आणि आपण नर्मदा परिक्रमा केलता त्याच्यातलाही प्रसंग त्याच्यात आणतो, ऐका. एका 13.5-14 वर्षाच्या मुलीचं लग्न झालं. गोडशी मुलगी आहे, सुंदर आहे. 13-14 वर्ष वय आहे तिचं. आता कायद्याच्या चौकटीत इतक्या कमी वयाच्या मुलीचं लग्न होत नाही आणि करू पण नाही. आदर करा आपल्या संस्कृतीचा, आपल्या कायद्याचा, आपल्या नियमावलीचा आदर करा. देव तुमचं चांगलं करेल. पण तो पूर्वीचा काळ होता.
माझ्या लहानपणी असं ऐकायचं, पाळण्यालाच कुंकू लाईत होते. महाराज मला नाव आठवणं, भाऊलाल महाराज. पाळण्याला कुंकू. याच्या पलीकडचा एक शब्द सांगू का विठ्ठलांना? नाते जर संलग्न अशी गोडशे असतील तर ठरवल्या जायचं, जर तुम्हाला मुलगी झाली तर ती आम्ही सून म्हणून करू, आईच्या पोटाला कुंकू लावायचे. हे शिकलेले लोक म्हणतील याच्या गोळ्या संपल्या, माया संपल्या नाही, तुम्ही जुन्याचं ऐकान सुमळे होत. विडाला एखादा म्हणेल याला काही डोकं आहे का नाही, पोटाला कुठं कुंकू लाव? जुना ऐका ना, जा ना जुन्या लोकांकडं, जा आपल्या आजीकडं, जा आपल्या पणजीकडं, सांगेल तुम्हाला ती जुना इतिहास. पण आपलं कसं झालंय, आपल्याला जुनी आवडत नाही, त्याच्यामुळे आपल्याला संसारात सुख नाही. ज्या माणसांना जुनं आवडत नाही का, आपलं आवडत नाही का, आपलं जतन केलं पाहिजे. याचा धरीन करीन आपुले, आपल्यांशी जरा लळा ठेवा, नातं ठेवा. काय ऋणानुबंध होते पूर्वीच्या काळात, तो काळ वेगळा होता. फार कमी काळात एका मुलीचं लग्न झालं. लग्न करण्याची त्यावेळेला इच्छा सुद्धा नव्हती, पण एक प्रकार घडला आणि त्या प्रकारात त्या मुलीचं लग्न झालं. त्या मुलीचं लग्न 95 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत केलं. काय वानवातानं पुरे वाणी, 95 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत. आणि तुम्ही नर्मदा परिक्रमा केली, मीही केली. मला 4 वेळेस नाही सांगायचं, तुमचीच सांगतो, कारण तुमची सांगण्यासाठी मला बलिले. आणि मी माझी सांगत असेल तर हे म्हणतील वारे वा तो चटका आणलास का काय. त्याच्यामुळे आजचं माझं बाजूलाच राहू दे, तो तुमचीच परिक्रमा सांगतो. मग राहू द्या. 95 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत लग्न झालं. मुलीचं वय 14, नवरदेवाचं वय 95 वर्ष. दुसरी गोष्ट सांगतो, विठ्ठलांना नवरदेवाला दिसत पण नव्हतं. डोळे फुटलेली होती गोरकाबा, दत्तू काका डोळे फुटलेली होती, सानप काका. तुम्हाला स्वतःच्या मनाची शपथ आहे, राग येऊ देऊ नका माझा. फक्त 15 सेकंदापुरता असा विचार करा ना, आपली 14 वर्षाची मुलगी डोळे नसलेल्या 95 वर्षाच्या म्हाताऱ्याला दिली. तुमचं हृदय जर नाही रडलं तर मला बाळ्या म्हणू नका. देऊ शकतो आपण? नाही देऊ शकत. म्हणे नवरियाना रांड. काय काय महाराज, कसं शक्य? श्रुती मानेल का? अंतकरण मानेल का? पण मोठ्या भावयुक्त अंतकरणाने, तिळा इतका अंतकरणात दुःख न ठेवता बापानं पोरगी त्या म्हाताऱ्याला देऊन टाकली. दोन्ही पुरावे देतो. काय वानवात. लग्न झालं, मुलगी वाटे लावायचा प्रसंग झाला. ती मुलगी मालकासोबत त्या रथात, काय वाहन असेल, हे गाड्या तर नव्हत्या त्या काळाला, ती त्या रथात बसलेली आहे. आणि रथ निघणार, बागदोर ढिला झाला, तेवढ्या अवकाशात तिनं हळूचकन रथातनं खाली उतरलेली आहे. आईचं दर्शन घेतलं. याच्या अगोदर घेतलंच होतं, पण घेतलं दर्शन. आईनं अलगद उचलली आणि हृदयाशी लावली. आईनं तिला कुरवाळलं, जा माय जा, बाई तू जा जा. आई ग, मी जाणार आहे, एक बोलू का तुला? तुझे जावाई आहेत ना, त्यांचे केस काळे नाहीत. आई तुझे जावाई आहेत ना ग, त्यांचे केस पांढरे पण नाहीत. आई म्हणली मग कसे आहेत? पिंगट आहेत. काळ्याच्या नंतर पांढरी होत असतात आणि पांढऱ्याच्या जटा योगेश पिंगट होत असतात. पिंगट आबा पिंगट होत असतात. पिंगट. आईनं सांगितलं माझ्या जावयाच्या जटा पिंगट आहेत. असं कसं शक्य आहे? हो आई. आणि आई तुझे जावाई नुसते आंधळे नाहीत, नुसते अंध नाहीत, त्यांचे डोळे फुटलेले आहेत, त्यांचे बुबळ फुटलेले आहेत. ठीक आहे, येऊ काय? ये माय. काय वाटलं असेल होत्या माईला? 2 पावलं मुलीनं पलीकडे ओरड्याच्या नंतर आईनं आवाज दिला, बाई थांब माय. कडकडाटून मिठीटा मारली
आणि पोरीच्या मानावर मान टाकली आणि कानात वाक्य सांगितलं, बाई या पतीचा संसार कर, आई लेकरावर जितकं प्रेम करते तितकं प्रेम तू आपल्या नवऱ्यावर कर. ज्या दिवशी तुझ्या मनात पाप येईल त्या दिवशी संध्याकाळी माय मिली असा निरोप येईल. याला म्हणायचं भारतातली आई, याला म्हणायचं महाराष्ट्रातली माता. इतकं गोड शिकलं पाहिजे आपल्या मुलीला, इतकं गोड शिकव. जगदाळे आबा त्या माऊलीच्या लक्षात आलं, आईचं इतकं कोमल अंतकरण असताना मला असं म्हणते आपण बाबांकडे जावं. वडिलांकडे गेली, वडिलांचं दर्शन घेतलं. महाराज बाप तो असतो, महाराज बाप तोय महाराष्ट्रातला ज्याचे डोळे रडत नाहीत, ज्याचं हृदय रडतंय. ज्याचे डोळे रडत नाहीत त्याचं हृदय रडतंय, त्याला बाप म्हणतात. बाप या पवित्र भारतीय संस्कृतीतला, महाराष्ट्राच्या मातीतला तो एक बाप आहे, त्याचं अंतःकरण रडतंय. आपल्या बाबांचं दर्शन घेतलं. तोंडावून हातानं खुरवाळलं, पायी जातेस तू आता? हो येते बाबा. बाबा तुम्हाला माहिती आहे काय ग, आपल्या जावयाचं वय काय? हो माय मला माहिती आहे, मला माहिती आहे. मी जाणून बुजून तुझं लग्न लावून दिले त्यांच्यासोबत. वेगात सांगतो, सांगितलं बाई आपल्या पतीची सेवा करत असताना तिला इतकं सुद्धा पाप येऊ देऊ नकोस. आणि आदा कदा तुझ्या मनात जर नवऱ्याविषयी पाप आलं तर त्याच रात्री तुला निरोप येईल, तुझा बाप मृत्यू पावला. रथात बसली, आपल्या मालकासोबत गेली. दिव्य आश्रमात राहत होती. महाराज राजकन्या आहे ती, राजकन्या. हा ह्या टपऱ्या टुपऱ्या घरात राहणारी नाही, ह्या 400-500 सिमेंटाच्या थैल्याच्या बंगल्यात राहणारी नाही, राजकन्या, राज हवेलीत. हो, जिच्या नगरीमध्ये गाईला बरमाटी सागाच्या माड्या होत्या, बरमाटी सागाच्या, ज्या लाकडात तोंड दिसावं आरशासारख्या, अशा लाकडाच्या माड्या गाईला होत्या. गाईला एवढ्या वैभवात राहणारी पोरगी पर्णकुटीत राहू लागली. आश्रमाच्या पर्णकुटीच्या बाहेर एक झाडे, झाडाखाली एक मांडव केलेला आहे, लाकडी मांडव. त्याच्यावर गवताचं आच्छादन केलेलं आहे आणि त्याच्या खाली चूल आहे. आणि त्या चुलीवर पहाटेच्या प्रहरी 8:30 वाजता ती स्वयंपाक करते. काय वानवातानं पुरेवानी. आणि स्वयंपाक करत असताना एक महात्मा आलेले आहेत. महात्मा अलीकडच्या तटाला, ज्याला आपण उत्तर तट म्हणतो, उत्तर तट, उत्तर तटाला खरं नाव आहे पितृतट. हो, कारण पितृतट कशा करता, काही काही माणसं नाही म्हणते बाप्पा बाप्पा मायबापच आठवले, ओ इतकी बेजारी झाली, इतकी बेजारी. शुलपाणीचं जंगल चढत असताना नुसते मायबाप आठवत नाहीत, वरचे पित्र पण आठवतात. विठाला विठाला आणि अलीकडे शुलपाणी जंगल संपल्याच्या नंतर गोरा कॉलनी म्हणणे काय, बद्रिका आश्रम नावाचा सुंदरसा आश्रम आहे मयेच्या तीरावर. भगवान शूलपाणेश्वराचं अधिष्ठान आहे तिथं. आणि तिथं मुक्काम झाल्याच्या नंतर आपण पहाटे चालत राहतो. उजव्या हाताला एका महात्म्याचं मंदिर आहे. तो महात्मा म्हणजे देवांचा डॉक्टर आहे. त्यांचं नाव आहे अश्विनी कुमार. देवांचे डॉक्टर आहेत ते, देवांचे. माणसांचे डॉक्टर ठराविक, त्याच्यापैकी दोघांचं नाव सांगतो, सुशेठ आणि एक धन्वंतरी. देवांचे डॉक्टर मात्र अश्विनी कुमार. तिथे दधीचींनी साधना केली त्याच जाग्यावर, मुनिश्री दधीची. या दधीचीनं स्वतःच्या हाड काढले, हाडाचं वज्र तयार केलं. हे वज्र 33 कोटी देवांचा राजा, माणसांचा नाही, दत्तोपंतजी देवांचा राजा, त्याच्या हातात वज्र दिलं आणि या वज्रानं एक नालायक मारला. दधीची तिथंच. अश्विनी कुमारांची साधना नर्मदे मैयाच्या तीरावर झाली. देवांचे वैद्य आहेत ते, देवांचे डॉक्टर आहेत. आणि पहाटेच्या प्रहरी या 13, 14, 15 वर्षाची नवरी, नुकतंच लग्न झालेली मुलगी स्वयंपाक करत होती आणि तिच्या दारात भिक्षा मागण्याकरता आले. विठाला 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 विठला विठला
विठ्ठल स्वयंपाक करत असताना आलं काली भिक्षां देहि मा. डोळ्यावरची पापणं वरी उचलली आणि पाहिलं. महाराज स्त्रीचं बघणं कसं असं माहिती तुम्हाला. स्त्रीने परपुरुषाकडे बघत असताना मानच उचलायची नाही. ओळखायचं असेल तर फक्त पापण्या उचलायच्या. हे भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीचं वागणं आहे. भारतीय स्त्रीचं. हा, आता तुम्ही कशा वागता, कसे पदर घेता, हा तुम्हाला ज्ञानोबा आहे तुकोबा आहे किती मानतील, किती पाठी उघड्या ठेवता, आता हे ज्याचं त्यानं ठरवायचं. पदर नका घेत जाऊ, कारण तुमच्या इथं खेळा ठोकलेला नाही ना, त्याच्यामुळे पदर अडकायचे नाही. मी तितकाही आग्रह करणार नाही, पण मी नेहमी सांगत असतो महाराष्ट्राच्या मातीतल्या स्त्रीने आपली पाठ मात्र परपुरुषाला दिसू दिली नाही पाहिजे. इतकं जीवन जपा. देव तुमचं कल्याण करील, तुमचं कल्याण करील, कल्याण करील देव. माझ्या बहिणींनो, माझ्या आईंनो, कल्याण करील तुमचं. कारण आपण फार पवित्र राज्यातले आहोत. या पवित्र देशाची श्रीमंती तुम्ही आहात. राज्य, राणी व संपत्ती, एवढं मोठं टोक तुमचं आहे. त्याच्याकरता चुका करता कामा नये. नुसत्या डोळ्याच्या भुवयावरी लोटल्या पाहलं साधू आहे. आबा खरं तर जीवनात हे शरीर दुर्लभ सांगितलं, नर शरीर नरदेह दुर्लभ सांगितला. पण हे आदा कदा शरीर जर पापपुण्य समान समी, मग पावी जे कर्मभूमी. पाप आणि पुण्य अण्णा समान असेल तर मानवी देह भेटतो. पण मानवी देह जर भेटला आणि साधू जर नाही भेटला तर आपल्यात आणि उसातल्या डुकरात काही फरक नाही. जनावरात आणि आपल्यात काही फरक नाही. साधू भेटला पाहिजे, आणि साधू अवघडे भेटणं. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, करुणा केली, करुणा केली. माझ्या माईंनो, मी महाराष्ट्रातल्या मावल्यांचं फार कौतुक करत होतो. मी स्वाभिमानानं सांगायचो माझ्या महाराष्ट्रातल्या मावल्या डोकं भरून पदर घेतात. दोघं साक्षीला आहेत. हरदा जिल्ह्यामध्ये बायका अशा पदर घेतात त्यांचं कपाळच दिसत नाही. हवा मी डोळ्यानं पाहिल्या. 500 कोटीची मालकीन, मसाल्याची कंपनी घरी, 500 कोटीची मालकीन. मला गोळ्या घेऊन माझा ड्रायव्हर आलता, अजय बी एकदा आलता. तर 500 कोटीची कंपनी ज्याच्याकडे, त्या घरच्या बाईनं आम्हाला वाढताना असा पदर घेतला होता, आम्हाला हात धुस तर तिचा पदर पडायला पाहिला नाही. त्या दिवशी लक्षात आलं, बाळू महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा फार महाराणा प्रतापाची संस्कृती जपणाऱ्या बायका आहेत. विठाला विठाला एक चव्हाण नावाचा व्यक्ती भेटला. बँकेमध्ये कर्मचारी होते ते. त्यांनी स्वतः कणिक मळून मला पोळ्या केल्या, चपात्या केल्या. त्यांना सांगितलं, दादा, हिंदीत कळायची त्यांना, हिंदीत बोललो, दादा मला एक गोष्ट फार आवडली तुमच्याकडे. तुमच्याकडे बायका पल्लू फार सुंदर घेतात, पदर फार छान घेतात. त्याचे डोळे भरून आले आणि त्यानं सांगितलं, आमच्या मावल्या महाराणा प्रतापाची संस्कृती जोपासतात. आमच्या मावल्या मातोश्री पद्मिनी मातेची संस्कृती जोपासतात. काय काय माझ्या माईंनो, तिथं गेल्यावर लक्षात आलं, माझा गर्व शमन झाला. मी फक्त आपल्या महाराष्ट्रातल्याच बायकांना मानत होतो की काय महाराष्ट्रातल्या बायका. ऐका माझ्या माईंनो, तुम्ही पायी जाऊ नका, पायी जाऊ नका, पण माफी मागून एक शब्द वापरतो. तुमच्या ओटीचा काळ, मासिक पाळीचा काळ बाजूला लोटून तितक्या काळात 15 दिवसात आपल्या मालकाला घेऊन, आपल्या घरातल्या लोकांना घेऊन गाडीनं परिक्रमा करा आणि 3 जिल्ह्यातल्या बायका एमपीतल्या पहा, त्या कसल्या पदर घेतात. मग नंतर तुमच्या लक्षात येईल आपल्या मुलींना आपण किती गोड शिकू. विठाला विठाला.
विठ्ठल 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 विठ्ठल. लक्षात आलं बा. गोड 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 सात्विक. डोळ्याच्या पापण्यावर हे केल्या, पाहिलं तर साधू आहे. अंतकरण भरून आलं, उद्धार करणारा साधू भेटलाय. कशाहून लक्षात आलं बा. पहाटेच्या पूर्वेकडे बघत असताना सूर्याचं तेज साधूला नमस्कार करीत होतं, एक अण्णा. आणि दुसरी गोष्ट, साधूचे पाय आधार होते, जमिनीवर टेकलेलेच नव्हते. हा साधू आहे अश्विनी कुमार. तोंडातून शब्द नाही, काय नाही, भाकरी चालूच होत्या. वरी भवया करून साधू पाहला, तपासला, आणि त्याच भवया खाली दाबल्या म्हणजे साधूला नमस्कार केला. तुम्हाला एक सांगू का, आती लोटांगण घालणं म्हणजे लय लय परमार्थिकाचा आव आणायला हे सोंग बी नाही. माणसाचं मन लवलं पाहिजे, मन 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 लवलं पाहिजे पुढच्याकडे. हा, सोंग करणं आपल्या संप्रदायात येथे नाही खोटा चालत पर्याय. सोंग नाही चालत. अहो, नाटकं चालत नाहीत तर आपल्या पवित्र संप्रदायात नाटकं चालतात का कुठं? मन लावलं की काम संपलं. मन लवाव, मन मन. पापण्यानं प्रणाम केला. काय आदर्श असेल महाराज. प्रणाम केला. भिक्षांदेही दुसरा शब्द पडल्याबरोबर जेवढ्या टोपल्यात भाकरी होत्या त्या भाकरी हातात घेतल्या. टोपला हातात हे डाव्या, त्याच्यात भाकरी आहेत. तुळशीचा वट्टा जवळच होता, त्या वट्ट्यावर तुळशीचं वृंदावन होतं. त्या वट्ट्यावर चढली, त्याच्यातले दत्तोपंत 2 पानं तोडले, त्या भाकरीवर तुळशीचे पानं टेकले आणि साधूच्या झोळीत टाकले. एकादशी ओगळता आपल्या सर्व देवता तुळशीच्या पानाशिवाय नैवेद्य घेत नाहीत. विठाला विठाला तुळशी पासी वन माळी सदा तिथे पाहते. तुळशी पासी वन माळी सदा तिथे तुळशी पासी वन माळी सदा तुळशीचं पान ठेवलं. भिक्षा देऊन टाकली. कोण साधू? उत्तर तटाला तपश्चर्या केलेलं ठिकाण, नर्मदेच्या तीरावर, उत्तर तटाला अलीकडे. घोर साधिष्ठान. प्रणाम केला. गळ्यातलं मंगळसूत्र पाहिलं, पायातले जोडवे पाहिले, कपाळावरचं कुंकू पाहिलं. आवाज दिला, माय कपाळाचे मालक कोण आहेत? या पर्णकुटीत साधना करतात. लोटलं ताटवा पर्णकुटीचं, पाहलं, आनंद मन भरून आलं. अश्विनी कुमारांचे शिष्य होते. आवाज दिला, बाळा, 100 पार केलेला व्यक्ती, फार दिवस झाले लग्न होऊन, 100 पार केलेला व्यक्ती, भग्न झालेली डोळे, चाफत रांगत रांगत अलीकडे आले, गुरुजीचे पाय धरले आणि फुटक्या डोळ्यानं पायावर पाणी ठेवलं. पायावर अभिषेक केला. प्रणाम गुरुदेव. महाराज, ज्याचे पाय सुद्धा जमिनीवर टेकत नाहीत तो साधू आपल्या भक्ता करता, शिष्या करता खाली बसलेले आहेत. खाली बसले, हृदय कवळ. वा, अरे डोळी भग्न झाली. जी गुरुदेव. वा, बाहेर कोण आहे? अर्धांगिनी आहे. एक विचारू म्हणे, तुझं वय काय? मी नाही आरो तुला बोलत बरं का, अश्विनी कुमार बोलायले. तुझं वय काय? तिचं वय काय? आमच्या लग्नातला एक अपघात आहे, आमच्या प्रापंचिक जीवनातला एक अपघात आहे, आणि आमच्या ह्या प्रापंचिक जीवनातल्या अपघातात आमचं लग्न झालंय. ठीक आहे. एक बोलू म्हणे, ज्या पत्नीचं इतकं तोंड भरून आपण कौतुक करता त्या पत्नीला उपमा आहे का तुमच्याकडे? उपमा. एखाद्या मित्रानं जर आपल्याला कधी अडचणीत मदत केली तर माणूस सहज उपमा काय देतो? अरे काय करायचा भाऊ,
भावापेक्षा पाठीराख आहे. म्हणजे मित्राला उपमा दिली भावाची, मित्राला उपमा दिली भावाची. महाराज अश्विनी कुमारांनी विचारलं, पत्नीसाठी एखादी उपमा आहे का? प्रापंचिक जीवनात पाणी ग्रहण केल्यामुळं पत्नी पत्नीच आहे, पण सेवेच्या बाबतीत एकच उपमा आहे, माय सुद्धा कमी पडू शकते, माय सुद्धा कमी पडू शकते. इतकं माझ्यावरती जीव लावते. स्नान घालण्यापासून गंध लावण्यापर्यंत, हातात जपाची माळ देण्यापासून इथपर्यंत माझी सेवा करते. वा वा वा. जाऊ दे, तुझा प्रपंच सुखाचा ऐकल्याच्या नंतर, पाहिल्याच्या नंतर आनंद वाटतंय. मी काय देऊ तुला? पहा गुरुजींनी शिष्याला शब्द केला, मी काय देऊ, काय देऊ? काय वानू न पुरे, आता न पुरे वाणी. का संतांच्या पायावर डोकं ठेवायचे? त्यांचे हे चरित्र पाहण्यापेक्षा आपली तितकी वाणीच नाही. जिथं तुकोबराय म्हणतात तिथं आपण काय पिठलं हटायचं? साधू भेटला की आपणही दर्शन घेतलं पाहिजे, पण साधू तपासता आला पाहिजे. आपण काय झालं माहितीये का? महाराजाच्या जत्रात फिरायलो. आपलं काय झालंय? भरपूर महाराज आहेत आपल्या भोवताल, जत्राच हे महाराजाची, पण नाटके महाराज येत, सारे नाटके. त्याच्यामुळे आपला उद्धारच नाही ना. महाराज उद्धार व्हायचा असेल तर साधू त्या अधिकाराचा भेटला पाहिजे, त्या अधिकाराचा. आणि त्या अधिकाराचा भेटण्यासाठी आपलं नशीब फुटलेलं आहे. पार समुद्राच्या पलीकडे झोपलं ना पांचट नशीब आपलं. त्याच्यामुळे उद्धार करणारा आपल्याला भेटत नाही ना. काय ताकद महाराज, काय देऊ तुला? गुरुजी एकच देऊन टाका. फार दिवसापूर्वी मी तुमचे पाय पाहिले होते आणि आता पायावर कपाळ ठेवले, पण मला बघायला भेटत नाहीत. याच्याकरता एका मिनिटापुरते मला फक्त डोळे द्या आणि पुन्हा बंद करून टाका. काय मागणं असेल ना कर, फक्त तुमचे पाय बघण्यासाठी एका मिनिटापुरते, अर्ध्या मिनिटापुरते, 10-15 सेकंदापुरते मला आबा डोळे द्या. इतकं मागितलं. 2, 4, 6 आणि 9, 18 ह्या वेगवेगळ्या वनस्पती एकत्रित केल्या. त्या कुठल्या, त्याचं द्रावण काढलं, पाणी चाळून घेतलं, एका वाटीत एका पाणी घेतलं, त्या पाण्यामध्ये वस्त्र किंवा कापूस बुडवला आणि त्या कापसाचे बोळे आपल्या शिष्याच्या डोळ्यावर ठेवल्याबरोबर वरचं पापण खालच्या पापणाला चिटकते. इतक्या टायमात शिष्याला हरणासारखे डोळे आले, येऊन गेले डोळे. प्रसन्न मुद्रेनं गुरुजींना पाहिलं आणि सांगितलं, गुरुजी आता तुम्हाला पाहलंय, आता पुन्हा जगातलं काही पाहायचं नाही, मला आंधळ करून टाका. पण गुरुजी गुरुजी होते अण्णा, ते देवाचे वैद्य होते. त्यांनी सांगितलं, मी ज्याला डोळे दिलेत का त्याचे मेल्यावर जळत येत, तोपर्यंत तो आंधळा होत नाही. आता डोळे बंद होत नाही. काय गुरुजी तुमची कृपा आहे. गुरुजींना पुन्हा एकदा विचारलं, ऐका संक्रांत माझ्या माईंनो, परवाला संक्रांत झाली ना 14 तारखेला. हा, कशा पोळ्या खाल्ल्या आपण एकादशीच्या दिवशी पूर्णाच्या. हा, आणि आहेवाचा सण आहे आबा. एकादशीच्या दिवशी आली मग काय होतंय? वर्षाला एकदा सक्रात असती, एकादशी 24 असतात, मग एक मोरडी मग काय होत असतंय? काय नसतं एवढं. नवऱ्यासाठी एकादश सोडायची असती, आहे का नाही माझ्या माईंनो? हा, कोणी कोणी सोडली? हातावरी केली दोघी तिघीनं. वा वा वा. तुम्हाला चंद्रभागेत पुरलं तरी मोक्ष नाही. हो, 1 नंबरच्या वाहटुळी तुम्ही एकादशी सोडणाऱ्या. विठाला एकादशीची अन्न पान, एकादशी अन्न पान, एकादशी